नमस्कार मित्रांनो, वाया मराठी हे यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। तर मित्रांनो, बांधकाम कामगारांची फसवणूक होत आहे आणि बरेचसे बांधकाम कामगार जे आहेत ते या ठिकाणी पैसे देऊन या ठिकाणी नोंदणी करत आहेत। ते ह्यामध्ये दोन प्रकारचे बांधकाम कामगार आहेत, जे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची जी योजना आहे त्या योजनेमध्ये दोन प्रकारचे कामगार आहेत। आता दोन प्रकारचे कोणते? दोन जे एक आहे ते खरे कामगार आहेत आणि दुसरे म्हणजे डुप्लिकेट कामगार आहेत, ते पैसे देऊन या ठिकाणी नोंदणी करून घेतात। तर आपल्याला या ठिकाणी काय बघायला, जे खरे बांधकाम कामगार आहेत त्या बांधकाम कामगारांना लाभ भेटत नाही आणि जे पैसे देऊन नोंदणी करून घेतात त्यांना या ठिकाणी जे आहे ते त्यांचा जो संच असेल, गृहोपयोगी संच असेल किंवा ज्या योजना आहेत त्या योजनांचा पण लाभ खऱ्या कामगाराला भेटत नाहीये। जे पैसे देतात डुप्लिकेट कामगार आहेत त्यांना हा लाभ भेटत आहे। तर त्याच्यावर या ठिकाणी पहा काय सांगितलेलं आहे की या ठिकाणी बांधकाम कामगारांची फसवणूक करणाऱ्या दलालावर कठोर कारवाई होणार आहे, असे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी जिल्हा स्तरावर दक्षता पथके स्थापन करण्याचे निर्देश दिलेले आहेत। या ठिकाणी पहा, जे जिल्हा स्तर आहे प्रत्येक जिल्हा स्तरावर या ठिकाणी दक्षता पथक तयार करण्यात येणार आहे। तर हे दक्षता पथक लवकर सुरू होणार आहे आणि जे खरे कामगार आहेत त्यांनाच हे लाभ भेटणार आहे। आता या ठिकाणी जे पैसे देऊन डुप्लिकेट बांधकाम कामगार म्हणजे बांधकाम कामामध्ये नोंदणी करत होते ते डुप्लिकेट संपूर्ण जे आहे ते बांधकाम कामगाराची आता नोंदणी होणार नाही आणि जे खरे कामगार आहेत त्यांनाच या ठिकाणी जे आहे लाभ भेटणार आहे। तर सविस्तर माहिती काय आहे आता आपण बघूयात। चला मित्रांनो, उशीर न करता व्हिडिओला सुरू करूयात। मित्रांनो, तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की इथून पुढे पण बांधकाम कामगाराच्या आपल्या नवनवीन योजनेची माहिती आपल्या चॅनलवर तुम्हाला भेटत असते। कारण की बांधकाम कामगारांना आता गृहोपयोगी संच भेटायला सुरू झालेला आहे। आता नवीन आलेलं आहे, सेफ्टी किट आलेले आहे, एडिशनल किट आलेले आहे। त्याचे संपूर्ण त्याचे लाभ कसे घ्यायचे, त्याचे कागदपत्र कुठे भेटतात, आता त्याचे कागदपत्र जे आहे ते आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला दिलेले आहेत। बरेचसे कागदपत्र तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाते। तर टेलिग्राम चॅनलची आणि टेलिग्राम ग्रुपची लिंक आपल्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। तिथून तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करून तुम्ही गृहोपयोगी संच किंवा एडिशनल किट, सेफ्टी किट ह्याचा लाभ तुम्ही घेऊ शकता, तिथून तुम्ही कागदपत्रे अपलोड करून। या ठिकाणी आपण सविस्तर हा व्हिडिओ बघूयात। या ठिकाणी पहा, बांधकाम कामगाराची फसवणूक करणाऱ्या दलालांवर कठोर कारवाई, कामगार मंत्री आकाश फुंडकर सर जिल्हा स्तरावर दक्षता पथके स्थापन करण्याचे निर्देश। संपूर्ण सविस्तर माहिती काय बघूयात। या ठिकाणी पहा मित्रांनो, सविस्तर माहिती अशी आहे की राज्यातील बांधकाम कामगाराची बनावट कागदपत्रांची आधारे नोंदणी करून त्यांच्याकडून आर्थिक फसवणूक करणाऱ्या दलालांविरोधात कठोर कारवाई करण्यासाठी कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे। काय घेतलेला आहे की राज्यातील विविध भागातून नोंदणी किट वाटप व अन्य बाबतीत गैरप्रकार होत असल्याने पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला असून जिल्हा स्तरावर दक्षता पथके स्थापन करून प्रभावी तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे। त्यानंतर पहा, प्रत्येक विभागात प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा कार्यालय प्रमुख यांच्या अध्यक्षतेखाली एक स्वतंत्र जिल्हास्तरीय दक्षता पथक नेमण्यात येणार आहे। या पथकाची कार्यक्षेत्र मात्र त्यांच्या स्वतःच्या जिल्ह्याऐवजी दुसऱ्या जिल्ह्यावर असेल, जेणेकरून कारवाई अधिक निष्पक्ष आणि प्रभावी राहील। अशा प्रकारे तुम्हाला जे आहे ते त्या ठिकाणी दक्षता पथक पाहायला भेटणार आहे। त्यानंतर पहा, दक्षता पथक जे आहे ते दक्षता पथकांना नेमून दिलेल्या जिल्ह्याचे बनावट कागदपत्राची होणारी नोंदणीसाठी पैसे मागणाऱ्यांचे प्रकार तसेच खोटे दाखले सादर करून मिळवलेले जाणारे लाभ या बाबीवर लक्ष केंद्रित करून तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे। तर संबंधित दलालाविरोधात फौजदारी गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करण्यात येईल। या मोहिमेसाठी क्षेत्रीय कार्यालयांना वाहन भाडे तत्वावर घेण्याची परवानगी देण्यात आली असून तपासणीसाठी आवश्यक इतर खर्चही प्रशासकीय निधीतून नियमानुसार करण्यात येणार आहे। त्यानंतर जिल्हास्तरीय दक्षता पथक प्रमुखांनी त्यांचे कारवाईचा सविस्तर अहवाल विभागीय प्रमुखांना सादर करायचा आहे। विभागीय प्रमुख सर्व
दिलेचे अहवाल एकत्र करून आपल्या अभिप्रायासह मंडळ मुख्यालयास सादर करतील। त्यानंतर ही विशेष तपासणी मोहीम प्रथम टप्प्यात 10 जुलै 2025 पर्यंत राबवली जाणार आहे। या ठिकाणी पहा मित्रांनो की लवकरच जे आहे ती प्रथम टप्पा सुरू होणार आहे। 10 जुलै पासून हा प्रथम पहिला टप्पा सुरू होणार आहे। तर त्यामुळं जे काही बोगस कामगार आहेत त्यांची या ठिकाणी उघडीस म्हणजे त्यांचे बोगस कामगार जे आहे ते रिजेक्ट होऊ शकतात। त्यांची फाईल जी आहे त्यांच्या फाईली किंवा त्यांची नोंदणी रिजेक्ट होऊ शकते। जे खरे कामगार त्यांना या ठिकाणी लाभ भेटणार आहे। बोगस कामगारांना या ठिकाणी लाभ भेटण्याची शक्यता दिसून येत नाही, कारण की या ठिकाणी जिल्हा स्तरावर या ठिकाणी जे आहे ते पथक तयार करण्यात आलेलं आहे। ते पथक जे आहे ते या ठिकाणी अशासाठी जे बोगस कामगार आहेत, जे बोगस कामगार लाभ घेतात त्यांच्यासाठी हे जे आहे ते पथक तयार केलेलं आहे। तर या ठिकाणी पहा, या तपासणी दरम्यान ज्यांना काही तक्रारी असतील त्यांनी या ठिकाणी त्या पथकाकडे येता येतील। प्रत्येक पथकाने दर महिन्याला एक तपासणी करणे बंधनकारक आहे। आता महिन्यातून एकदा एक तपासणी होणार आहे। त्या तपासणीचे संकलित अहवाल मंडळास दर महिन्याला सादर करणे आवश्यक राहील। या निर्णयामुळे राज्यातील बांधकाम कामगारांची फसवणूक करणाऱ्या दलालावर प्रभावी आळा बसेल अशी अपेक्षा कामगारांची आकाश फोंडकर यांनी व्यक्त केलेली आहे। मित्रांनो, अशा प्रकारे जे आहे ते पथक तयार करण्यात आलेलं आहे आणि ते पथक दर महिन्याला एक जे आहे ते चेकिंग करणार आहे। महिन्यामधून एकदा जे आहे त्यांना तपासणी करावी लागणार आहे। मित्रांनो, अशा प्रकारे संपूर्ण माहिती होती। माहिती तुम्हाला थोडी पण आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या जवळच्या बांधकाम कामगारांना, तुमच्या जवळच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। भेटत नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।